हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनलॉक पीसीएमबी अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत ह्यूमन न्यूट्रिशन, जे की 11th स्टेट बोर्डचा ह्यूमन फिजिओलॉजीचा फर्स्ट टॉपिक आहे. ठीक आहे, आपण स्टार्ट केलेलं MST CET जी सिरीज आहे झेब 2027. आपण टार्गेट करतो MST CET 2027 ला आणि हा पहिला क्लास आहे. यामध्ये आपण स्टार्ट करतो ह्यूमन न्यूट्रिशन. ठीक आहे, ह्यूमन न्यूट्रिशनला आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर नोट सुद्धा मिळतील. ठीक आहे, आपण जाणून घेणार आहोत व्हॉट एक्झॅक्टली द न्यूट्रिशन इज. तर नेमकं न्यूट्रिशन काय, तर WHO यानी की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सांगितलं आहे की न्यूट्रिशन इज द इनटेक ऑफ फूड कन्सिडर इन रिलेशन टू द बॉडी डायटरी नीड्स. यामध्ये हे एक इनटेक ऑफ फूड आहे, ज्यामध्ये आपण फूड घेतो, फूड खातो, इनटेक करतो फूडचं कशासाठी, आपले जे डायटरी नीड्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी. ठीक आहे, सिंपल टर्म्स मध्ये तुम्ही म्हणू शकता की हाऊ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑब्टेन अँड यूज फूड सबस्टन्स फॉर मेंटेनिंग व्हायटल लाईफ प्रोसेसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशा प्रकारे फूड यूज करतात, त्यांचे व्हायटल प्रोसेसेस जे की बॉडी प्रोसेस आहेत, व्हायटल इंटरनल प्रोसेस आहेत आपले, जे परफॉर्म करण्यासाठी कशा प्रकारे करतात. तर मेनली न्यूट्रिशनचे आउटकम आपल्याला कशा थ्रू मिळतं पहा. न्यूट्रिशन आपल्याला पाहायला मिळतं, न्यूट्रिशनचे आउटकम आपल्याला पाहायला मिळतात कशासाठी, ग्रोथसाठी, बॉडी ग्रोथसाठी, सेल डिव्हिजनसाठी, आपल्या बॉडीची चांगली ग्रोथ होण्यासाठी, प्रोव्हाइड बिल्डिंग ब्लॉक जस्ट लाईक प्रोटीन, अमिनो ऍसिड, जे आपल्याला न्यूट्रिशन थ्रू पाहायला मिळतं. हे आपल्या बॉडीला एकदम बिल्डिंग ब्लॉक्स आपल्या बॉडीचे प्रोव्हाइड करतात टू बिल्ड न्यू बॉडी टिश्यू. ठीक आहे, सेकंड इज द टिश्यू रिपेअर. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इंजरी झाली, तुमचे टिश्यू डॅमेज झाले, तर डॅमेज सेल जे आहेत, तर डॅमेज सेल, डॅमेज टिश्यू रिप्लेस केले जातात ब्रँड न्यू सेल्सनी, ब्रँड न्यू टिश्यूनी रिप्लेस केले जातात आणि ते सर्व आपल्याला न्यूट्रिशन थ्रू मिळतं. ठीक आहे, थर्ड वन इज द ATP अँड एनर्जी प्रोडक्शन, जे की ATP आहे, आपल्या बॉडीची एनर्जी आहे, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असते. तर यामध्ये आपल्याला एनर्जी मिळते थ्रू द न्यूट्रिशन. ठीक आहे, तर ही जी एनर्जी आहे, ATP जी आहे, त्यामुळे आपल्या बॉडीचे व्हायटल प्रोसेस असो, आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारची मस्क्युलर मुवमेंट असो, तर हे सर्व व्यवस्थित होतं. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूया वाय डू वी नीड न्यूट्रिशन. आपल्याला न्यूट्रिशन का गरजेचं आहे, तर न्यूट्रिशन आपल्याला गरजेचं आहे बॉडीच्या ग्रोथसाठी. बॉडीची ग्रोथ तुमची होऊ शकते, साईज वाईज होऊ शकते किंवा वेटनी होऊ शकते. यासाठी आपल्याला न्यूट्रिशन जास्त खाल्ला, जास्त वजन वाढेल, जास्त तुमची साईज वाढेल. नेक्स्ट आहे एन्झाईम प्रोडक्शन. आपल्या बॉडीचे सर्व काही प्रोसेस होण्यासाठी एन्झाईमची गरज असते. एन्झाईम प्रोडक्शन साठी न्यूट्रिशन आपल्याला कामाचं आहे. इम्युनिटी जे तुम्ही म्हणता, तुमच्या बॉडीची जी आर्मी आहे, डिसीजच्या अगेन्स्ट मध्ये काम करणं, डिसीजला एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम, कुठलाही जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे डिसीज कॉज करतात, तुम्ही म्हणता पॅथोजन. ठीक आहे, एखाद्या पॅथोजनला मारण्याचं काम आपली इम्युनिटी करते. आपल्या बॉडीला वाचवण्यासाठी, कोणत्याही डिसीज पासून वाचवण्यासाठी इम्युनिटी स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ते आपल्याला न्यूट्रिशन थ्रू आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते. नेक्स्ट इज सेल रिपेअर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला एखादी वाउंड झाले, एखादी इंजुरी झाली, आपले सेल डॅमेज झाले, तर आपल्या सेलला रिपेअर करण्यासाठी आणि प्रॉपर मेंटेन करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, मेटाबॉलिझम रेग्युलेशन, मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्यासाठी न्यूट्रिशनची आपल्याला गरज आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज द एनर्जी. आपल्याला एनर्जीची गरज न्यूट्रिशन थ्रू मिळते. आता मी तुमच्या समोर बोलू शकत आहे कारण माझ्यामध्ये एनर्जी आहे. एनर्जी आपल्याला कशा थ्रू मिळते, तर एनर्जी आपल्याला मिळते न्यूट्रिशन थ्रू. ठीक आहे, कळालं का तुम्हाला वाय डू वी नीड न्यूट्रिशन. आपल्याला न्यूट्रिशन का गरजेचं आहे आणि कोणत्या प्रोसेससाठी, आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या कोणत्या कामांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला न्यूट्रिशन आहे. आता मेजर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, आपल्याला हे जे न्यूट्रिशन आहे ते कशा थ्रू मिळतं, तर न्यूट्रिशन आपल्याला मिळू शकतं कार्बोहायड्रेट. ठीक आहे, न्यूट्रिशन आपल्याला मिळू शकतं कार्बोहायड्रेट, नेक्स्ट प्रोटीन, फॅट, लिपिड, विटॅमिन, मिनरल्स आणि वॉटर थ्रू सुद्धा. वॉटर इज द इसेन्शियल रोल प्ले करतं आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे, तर या थ्रू आपल्याला न्यूट्रिशन भेटतं. प्रायमरी फंक्शन आहे कार्बोहायड्रेट, जे की एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करतं, एनर्जी फ्यूल आहे आपल्या सेल्ससाठी. प्रोटीन जे आहे स्ट्रक्चर बिल्ड करतात आपल्या बॉडीचं, स्ट्रक्चरल बिल्डिंग ब्लॉक ज्याला तुम्ही म्हणू शकता, एन्झायमॅटिक फंक्शन सुद्धा. नेक्स्ट प्रायमरी फंक्शन आहे फॅट्सचं, कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी रिझर्व. आणि सेल मेम्ब्रेन वरती तुम्ही पाहू शकता, जे की सेल मेम्ब्रेन आपलं असतं, ते सेल मेम्ब्रेन बनलेलं असतं लिपिड बायलेअरने. ठीक आहे, सेल मेम्ब्रेन वरती लिपिड बायलेअर प्रेझेंट असतं, तिथं आपल्याला लिपिड इसेन्शियल आहे. नेक्स्ट इज द को फॅक्टर, जे की विटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत. मेटाबॉलिझम रेग्युलेटर्स आहेत, त्याला ते आपलं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतात. त्याचबरोबर ती आपल्या बोनची हेल्थ सुद्धा रेग्युलेट करण्याचं काम आहे
कुणाचं, विटॅमिन आणि मिनरल्सचं. नेक्स्ट इज द वॉटर. वॉटर काय एक रिएक्शन मीडियम आहे, सेल्युलर होमिओस्टॅटिक फ्लुइड ज्याला तुम्ही म्हणू शकता. या थ्रू आपल्या बॉडीचे सर्व काही गोष्टी होतात. ठीक आहे. कार्बोहायड्रेट तुम्हाला मिळतं राईस, व्हीट, पोटॅटो पासनं. प्रोटीन पाहायला मिळतात पल्सेस, एग आणि सोया मिल्क. नेक्स्ट फॅट, लिपिड तुम्हाला पाहायला मिळतात बटर आणि ऑइल, नट्स. हे जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये या सर्व गोष्टी येतील, लिपिड, फॅट. नेक्स्ट विटॅमिन अँड मिनरल ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स पासून आपल्याला भेटतं. नेक्स्ट वॉटर इज द प्युअर, जे की प्युअर ड्रिंकिंग वॉटर आपल्याला प्यायला पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज द मेजर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट जे आपल्या न्यूट्रिशन मध्ये असायला पाहिजे, आपल्या डाएट मध्ये या सर्व गोष्टी असायला पाहिजेत. ठीक आहे. आता आपण पाहून घेणार आहोत की नेमकं आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ते कुठून स्टार्ट होते, कुठं एंड होते. ठीक आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टम स्टार्ट कुठून होते, डायजेस्टिव्ह सिस्टम स्टार्ट होते माउथ पासनं. सो दिस इज द ओरल कॅव्हिटी ज्याला तुम्ही माउथ म्हणता. माउथ पासनं स्टार्ट होते. नंतर फॅरिंग्स. फॅरिंग्स एक कॉमन पॅसेज आहे कशाचा, फूड आणि एअरचा, जे की आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. फक्त इथे तुम्हाला नॉर्मल एक ओव्हरव्ह्यू पाहायचा आहे की नेमकं काय काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टमक, फॅरिंग्स, नंतर इसोफॅगस, नंतर स्टमक, लिव्हर, पॅनक्रियास, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस. आणि त्यासोबतच काही असोसिएटेड ग्लँड्स आहेत जे की सलायव्हरी ग्लँड, लिव्हर आणि पॅनक्रियास. हे काय करतात, केमिकल फॅक्टरीज आहेत. केमिकल फॅक्टरीज का म्हणलं, कारण ते पर्टिक्युलर जेव्हा आपण एखादा फूड खातो, एक अन्न खातो, तर त्यावेळेला ते त्याच्यामधलं केमिकल्स रिलीज करतात अन्नामध्ये, जे की आपलं अन्न डायजेशनसाठी प्रॉपर बनावं म्हणून. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, केमिकल फॅक्टरीज, जे की आपण पाहणार आहोत की नेमकं कुठले कुठले केमिकल्स त्यांनी रिलीज करतात आणि कोणत्या वेळी कोणतं केमिकल आपल्या अन्नामध्ये रिलीज होतं आणि त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो आणि सर्व काही गोष्टी आपण पाहून घेणार आहोत. आता द एलिमेंटरी कॅनलचा पाथवे आपण पाहून घेऊया. एलिमेंटरी कॅनल स्टार्ट होतं कुठून, एलिमेंटरी कॅनल ऑब्व्हियसली माउथ पासून स्टार्ट होतं, फॅरिंग्स मध्ये जातं, कॉमन कॉरिडोर ज्याला म्हणता तुम्ही, एअर आणि फूडचा आहे. नेक्स्ट इज द इसोफॅगस, पेरिस्टाल्टिक मसल कॉन्ट्रॅक्शन इथं पाहायला मिळतं. स्टमक, ऍसिडिक चर्निंग, तुमच्या फूडची, आपल्या फूडची चर्निंग तिथं पाहते. पेप्सिन ऍक्टिव्हेशन, जे की एन्झाईम आहेत, समोर आपण पाहूया डिटेलमध्ये. नेक्स्ट इज स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस. तर या सर्व सगळ्यात एंड आहे ॲनस. ॲनस इज द फायनल व्हॉलंटरी रिलीज आहे, जे की आपल्या व्हॉलंटरी इन द सेन्स की आपल्या कंट्रोलमध्ये असतं की अन्नाला रिलीज केव्हा करायचं आणि कधी नाही ते. ठीक आहे. सो दिस इज द एलिमेंटरी कॅनलचा पाथवे. हा आहे एलिमेंटरी कॅनलचा पाथवे. नॉर्मल ओव्हरव्ह्यू सांगितला, डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट इज द 4 पिलर्स ऑफ डायजेस्टिव्ह मेकॅनिझम. आता आपण पाहूया नेमका 4 पिलर कोणते आहे. सर्वात आधी डायजेशन काय आहे. डायजेशन म्हणजे काय, तर डायजेशन कॉम्प्लेक्स फूडला सिंपल फूड मध्ये कन्वर्ट करणे. ठीक आहे. कॉम्प्लेक्स असतं, नॉन डिफ्युसेबल मॅक्रोमॉलिक्यूल कंपाऊंड्स आर कन्वर्टेड इनटू सिंपल फूड मध्ये, जे की मोठे मॅक्रोमॉलिक्यूल कंपाऊंड्स आहेत ते सिंपल फूड मध्ये कन्वर्ट होतात. ऍब्झॉर्बेबल केमिकल मॉलिक्युल्स यामध्ये ऍड केले जातात. नेक्स्ट इज द ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन काय आहे पहा, मुव्हिंग ब्रोकन डाऊन न्यूट्रियंट्स, अमिनो ऍसिड, शुगर अक्रॉस द म्युकोसा. गट मध्ये म्युकोसा लाइनिंग जे असते ते ब्लड वेसल मध्ये नेण्याचं काम कोण करतं, ऍब्झॉर्प्शन थ्रू आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. असिमिलेशन काय आहे, ऍब्झॉर्प्शन ऑफ रॉ सेल फ्रुट्स foods into active cellular protoplasm matrix for synthesis of new protein or direct fuel burning. याला आपण म्हणू शकतो असिमिलेशन. यामध्ये काय होतं, ऍब्झॉर्प्शन होतं रॉ सेल्सचं. ठीक आहे. इंटू ऍक्टिव्ह सेल्युलर प्रोटोप्लाझम मॅट्रिक्स फॉर कशासाठी, सिंथेसिस ऑफ न्यू प्रोटीन और डायरेक्ट फ्यूल बर्निंग. न्यू प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी किंवा डायरेक्ट फ्यूल बर्न करण्यासाठी आपल्याला असिमिलेशन आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट इज द इजेक्शन. इजेक्शन काय आहे, फायनल एक्सपेलिंग of undigested unabsorbed waste matter from the rectal colon out of the system through anus. anus through बाहेर पडणे अशी गोष्ट जी की अनडायजेस्टेड आहे, आपली बॉडी त्याला डायजेस्ट करू शकत नाही, किंवा अनअब्सॉर्ब वेस्ट मटेरियल आहे जे की आपल्या बॉडीला गरजेचं नाहीये, तर अशा गोष्टी बाहेर पडणं त्यालाच आपण काय म्हणतो, इजेक्शन. ठीक आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला हे 4 फिजिओलॉजिकल स्टेप्स कळाल्या का, कोणत्या डायजेस्टिव्ह म्हणजे जे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपल्या इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आपण आज काय काय पाहिलं पाहून घ्या तुम्ही. नॉर्मल रिव्हिजन आपण पाहूया. न्यूट्रिशन. ठीक आहे. न्यूट्रिशनची डेफिनेशन पाहिली, केमिकल कन्व्हर्जन अँड मेकॅनिकल प्रोसेसिंग ऑफ इंजेक्शन इनटू असेसेबल बायोकेमिकल
मेटाबॉलिझम ब्लॉक. न्यूट्रिशनचे एक मॅक्रोमॉलिक्यूल जे असतात, कार्बोहायड्रेट, लिपिड, स्ट्रक्चरल प्रोटीन, मॅक्रोमॉलिक्यूल जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला असतात, जे की मॅक्रोमॉलिक्यूल आहेत. मायक्रो मध्ये येतं, मायक्रो म्हणजे मोठे, मॅक्रो म्हणजे लहान. कार्बोहायड्रेट, लिपिड, जे की स्ट्रक्चरल प्रोटीन्स वगैरे असतात. एलिमेंटरी कॅनलचा पाथवे आपण पाहिला, माउथ पासून स्टार्ट होतं आणि एंड होतं ॲनस पर्यंत. माउथ नंतर फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, त्यानंतर रेक्टम आणि एंड होतं ॲनस पर्यंत. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत की अॅनाटॉमी काय आहे दातांची, टीथची, टूथ अॅनाटॉमी एक्झॅक्टली काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, सर्व काही गोष्टी अकॉर्डिंग टू द स्टेट बोर्ड बुक्स आपण सर्व काही गोष्टी शिकणार आहोत. तर समोर जाण्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, कारण त्यांनाही मराठी भाषेमधून सिंपल आपल्या मराठी लँग्वेजमध्ये समजायला मदत होईल आणि सर्व काही गोष्टी एकदम सिंपल वे मध्ये आपण इथं क्लिअर करणार आहोत आणि डिटेलमध्ये जाणार आहोत. यामध्ये मी नॉर्मल ओव्हरव्ह्यू सांगितलं की काय काय गोष्टी असतात. आता आपण नेक्स्ट डिटेलमध्ये अॅनाटॉमी पाहणार आहोत, टीथची कशा प्रकारे टीथ आहे, सर्व काही गोष्टी पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.